आपली वेबसाईट मोर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण वेगवेगळे टॅग्स यूज करून आपण अधिक आकर्षक आपले वेब पेजेस बनवू शकतो. चला तर बघूया बेसिक कोडिंग. आणि आपण जेव्हा नोटपॅड यूज करतो तेव्हा आज मोबाईलवर मी तुम्हाला शिकवत असल्या कारणामुळे ऑनलाईन नोटपॅड यूज करू. परंतु जेव्हा आपण विंडोजवर नोटपॅड ओपन करतो तेव्हा स्टार्ट मेनूवर क्लिक करून ऑल प्रोग्राम, ॲक्सेसरीज आणि नोटपॅड या प्रोसेसनुसार आपण नोटपॅड ओपन करायचे. आज मी तुम्हाला ऑनलाईन नोटपॅडवर बेसिक कोडिंग शिकवणार आहे. चला तर बघूया. तुम्ही बघू शकता ऑनलाईन नोटपॅड मी ओपन केलेला आहे. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काही टॅग्स यूज करावे लागतात. पहिला टॅग आहे HTML टॅग आणि हा टॅग लेस दॅन आणि ग्रेटर दॅन याच्यामध्ये हा लिहिला जातो. चला तर मग लिहूया. लेस दॅन साइन HTML देन ग्रेटर दॅन. हा जो टॅग आहे हा आपण कॅपिटल किंवा स्मॉल कोणत्याही लेटरमध्ये हा लिहू शकतो. त्यानंतर हा झाला पहिला टॅग. आणि जो टॅग आपण लिहितो तो स्लॅश साइन देऊन हा क्लोज करावा लागतो. त्यानंतर आपण लिहिणार आहोत, हा झाला पहिला. त्यानंतर आपण लिहिणार आहोत हेड टॅग. नेक्स्ट वन इज हेड. ठीक आहे. आपण हा एकाखाली एक न लिहिता आपण समोर पण लिहू शकतो, परंतु आपल्याला ते समजण्यासाठी आपण ते एकाखाली एक लिहित आहेत. HTML नंतर आपण दिलेले आहे हेड टॅग. याला आपण HTML आपण स्टार्टिंग टॅगसुद्धा म्हटले जाते. यानंतर हेड टॅग नंतर आपण लिहिणार आहोत टायटल टॅग. टायटल टॅग हे आपल्या वेब पेजेसच्या टायटलला आपण जे कोणतं नाव देऊ ते नाव आपल्या वेब पेजेसच्या वर टायटलला दिलं जाईल. सपोज मी टायटल लिहित आहे, टायटल टॅग लिहित आहे. माय स्कूल. ठीक आहे. टायटल टॅग लिहिलं. आता टायटल टॅग लिहिल्यानंतर आपण त्याला क्लोज करणार आहे. तर क्लोज करण्यासाठी सिम्पली बॅकस्लॅश हा यूज केला जातो. तुम्ही बघू शकता मी बॅकस्लॅश देऊन टायटल टॅग क्लोज केले. त्यानंतर आपण करणार आहे हेड. आपण हेड टॅग ओपन केली होती, त्यानंतर यालासुद्धा क्लोज करण्यासाठी बॅकस्लॅशचा वापर करून आपण हेड हे क्लोज करणार आहोत. हा झाला बेसिक सिंटॅक्स. यानंतर आपण फोर्थ टॅग यूज करणार आहोत बॉडी. आपण जे प्रोग्रामिंग आपण लिहिणार आहोत ते बॉडीमध्ये लिहावे लागते. आज आपण सिंपल बेसिक प्रोग्रामिंगच बघणार आहोत. फोर्थ टॅग आहे बॉडी. बॉडीमध्ये मी लिहिणार आहे सपोज माझ्या स्कूलचं नाव लिहिते मी ज्ञानमाता हायस्कूल इरविन स्क्वेअर अमरावती अँड MNP उर्दू हायस्कूल नंबर 6 अमरावती. Then after that
बॉडीमध्ये हे आपण एवढी इन्फॉर्मेशन आपण लिहिली. त्यानंतर आपण बॉडीला क्लोज करणार आहोत आणि क्लोज करण्यासाठी पुन्हा त्याच रीतीने बॅकस्लॅश यूज करावी. ओके. यानंतर आपण सर्वप्रथम सर्वात आधी जे स्टार्टिंग टॅग ओपन केली होती HTML, याला आपण यानंतर क्लोज करावे. HTML यालासुद्धा बॅकस्लॅश यूज करून क्लोज करावे. ठीक आहे. हा आपण छोटासा प्रोग्राम HTML मध्ये लिहिलेला आहे. HTML फर्स्ट टॅग, सेकंड हेड, थर्ड टायटल अँड फोर्थ बॉडी टॅग. जे आपण टॅग ओपन केलेले आहे त्याला प्रत्येकाला क्लोज करावे. आता या फाईलला सेव्ह करण्यासाठी सुद्धा .html हे एक्सटेन्शन वापरावे. फाईल, सेव्ह. मी फाईल नेम देत आहे abcd.html एक्सटेन्शन आणि सेव्ह. आता हे ऑनलाईन केल्या कारणामुळे आपल्याला फाईल ही डाउनलोड मिळत आहे. तुम्ही बघू शकता abcd.html ही आपली सेव्ह केलेली फाईल आहे आणि याचे आउटपुट बघण्यासाठी सिम्पली यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर याला इंटरनेट ब्राउझर किंवा क्रोम कोणत्याही यावर क्लिक करून सिम्पली आपण आपले आउटपुट बघू शकतो. जे बॉडीमध्ये आपण लिहिलेले होते ते आपल्याला दिसत आहे. ज्ञानमाता हायस्कूल इरविन स्क्वेअर अमरावती अँड MNP उर्दू हायस्कूल नंबर 6 आपण हे बॉडीमध्ये टाकलेले होते आणि ते आपल्याला आउटपुटमध्ये दिसत आहे. तर अशा रीतीने आपण आज सिम्पली एक छोटासा प्रोग्राम रन केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या वेब पेजेसला आपण कलर कसे करावे, आपण जे स्कूलचं नाव लिहिलं आहे याला आपण